नीचे गिरेंगे, किसी एक को पिक करने बोलेंगे। जिस एयरपोर्ट का नाम है Amit is representing Kalpesh's. नमस्कार मंडळी, मी कौतुक दळवी स्वागत करतो तुमच्या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी, आज आपण चाललो आहोत ऑफिस पिकनिकला आणि आपले सगळे ऑफिसचे पंटर्स म्हणजे पार्टनर्स सगळे एकत्र आम्ही आता भेटणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत। मंडळी, आपण ऑफिसच्या कामातून खूप त्रासले असतो आणि आपल्याला थोडं फ्री वेळ पाहिजे असतो, तर त्याचकरिता आपण आज चाललो आहोत ऑफिसच्या पिकनिकला साफल्य मेडोजमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ अखेरपर्यंत पहा आणि तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा। तर भेटूया आपण साफल्य मेडोजमध्ये। सो मंडळी, फायनली प्रणव भेटलाय आपल्याला आणि इकडनं जर्नी ॲक्च्युली स्टार्ट होणार आहे लालबागवरून। आपल्याला जायचं आहे कसारा रोडला ढोलकाम साफल्य मेडोजमध्ये। तर आता आपण इकडनं जाणार आहोत सचिन गोरडेला घ्यायला गोडपदेवला, तिकडनं विक्रोळीला विवेकला पिक करू आणि पुढे ठाण्याला विपुलला। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो। आणि आपला मित्र सचिन गोरडे सुद्धा आलेला आहे। हाय सचिन। हाय। चल, ट्रॅफिक जाम झालं आपल्यामुळे नाही झालंय, ते सामान ठेवतोय, सामान लोड केलंय आणि आता आम्ही इकडनं निघतोय। देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही, आसेची तही केली आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई। सो फायनली आपला चौथा मित्र पण भेटला आहे, विवेक ऑल सेट ना? और कुछ ही आपली गाडी आहे। चला तर मंडळी, निघूया आपण आता। तर आता एक छोटा ब्रेक घेतलेला आम्ही, थोडं चहा नाश्ता केला आणि आता विक्रोळीवरनं निघालोय। आता आपल्याला 5वा माणूस भेटणार आहे आपला विपुल सोनकर ठाण्याला। तर विवेकला थोडी माहिती द्यायची होती। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कौतुक लालबागकर यांच्या चॅनलमध्ये। ही जी पिकनिक आहेत, आम्ही दर 2 महिन्याने आमची पिकनिक अरेंज होते। पिकनिक मागचा हेतू म्हणजे काय, एक गेट टुगेदर, एक चांगली बॉन्डिंग होते आणि या पिकनिकमधूनच चांगले मित्र आमचे तयार झालेले आहेत आणि खूप मजा करणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की एक मैत्री काय असते, एक प्रोफेशनल लाईफ आणि एक मैत्री, त्या प्रोफेशनल लाईफमध्ये मैत्री कशी जपतात हे या आजच्या पिकनिकमध्ये तुम्हाला समजूनच येईल। तो फायनली आपला 5वा मित्र आलेला आहे विपुल सोनकर। तो ऑल सेट ना? आणि इथे आपले सगळे बाकीचे पंटर आहे। ही दुसरी गाडी आहे आपली। हाय नितीन, हा सचिन रोकडे, सागर पवार आणि हर्षद जवेरी पुढे बसले। चला भेटा स्पॉटला। फायनली आपण हॉटेलमध्ये आलो आणि ऑर्डर केली आहे। ही ऑर्डर येते श्री दत्त स्नॅक्समध्ये आलो आहोत आपण। मंडळी आपली सगळी बसलेली आहे, भूक लागली आहे, पण कौतुकच्या मैत्रीबाई आता उपवास सोडत आहे। येणार ना आता, देतो ना। आपली मिसळ आलेली आहे सगळ्यांची आणि सगळे आता इथे नाश्ता करत आहेत। कशी आहे रे मिसळ, कशी आहे? आणि खरवस पण मागवलंय आपण। खरवस कसं आहे? खरवस एक नंबर आहे, तुम्ही जरूर येऊ शकता। आणि घेतला तर 250 ग्राम घ्या, 250 ग्राम, छोटा लगेच संपतो। आणि खिचडी पण आली आहे, खिचडी। तर मंडळी, आपला इथे अजून एक ग्रुप बसलाय, तेजस सर, अन्नपूर्णी मॅम, मनीष सर आणि काव्या। केला नाश्ता तुम्ही? चालू आहे। चला तर मग भेटूया स्पॉटवर आपण।
मंडळी फायनली आपण नाश्ता केला आहे आणि आता आपण थेट पोचणार आहोत फार्म हाऊसवर. तर तुम्ही आता असेच बनून राहा व्हिडिओमध्ये. खूप काही गमती अजून तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बघा आणि आता आपण भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसवर. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहोत आता इथे रिसॉर्टला आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे असं माहोल आहे. हा प्ले एरिया आहे खेळण्यासाठी आणि मागे बघू शकता एक डोंगर आहे. तर आम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या सीझनमध्ये आलो आहे. तर आता थोडं इथे थंडावा आहे दुपार असली तरी, पण पावसाळ्यात आणखीन भारी वाटेल इकडे. आणि हा आहे आपला बंगला मंडळी. हा 4 BHK विला आहे. इथे आरामात 20 ते 25 जण आरामात तुम्ही अकोमोडेट करू शकता. आणि हे बघा इकडे बघा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे. हे लहान मुलांकरिता आहे आणि हे ॲडल्ट करीत आहे. तर मस्त अशी प्रॉपर्टी आहे. बघू शकता तुम्ही 4 BHK विला आहे. साफल्य मेडोज. हा फार्म हाऊस कसारा रोड डोळकाम इथे आहे. आपला मेन एंट्रन्स आहे आणि आपण इकडनं आता एंटर करतोय. तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. हा मेन हॉल आहे असा मोठा स्पेशियस. आणि रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला आतमध्येच गेट टुगेदर करायचं असेल तर ही चांगली स्पेस आहे. त्यानंतर इथे थोडं डायनिंगसाठी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किचन. तुम्ही स्वतःही इथे फूड प्रिपेअर करून यूज करू शकता. हे किचन फ्रीज वगैरे सगळं इथे अवेलेबल आहे. इथे कॉमन वॉशरूम. हे वॉशरूम आहे. तसाच हा यांचा मेन एंट्रन्स आहे. इकडनं वरती जायला या स्टेप्सवरनं वर गेलात की वरती जे BHK आहेत आपले विलामधले तिथे तुम्ही पोहोचू शकता. मंडळी तुम्हाला दाखवण्यासाठी हा यांचा बेडरूम आहे. हा एक बेडरूम मी तुम्हाला दाखवतो. बऱ्यापैकी ऐसपैस स्पेशियस जागा आहे आणि आरामात इथे तुम्ही 3-4 जण 2-3 तर बेडवर झोपतील आणि खाली ते एक्स्ट्रा बेड पण लावून देतात. आणि या बेडरूमलाच अटॅच टॉयलेट सुद्धा आहे. तो पण ऐसपैस आहे. तर एकंदरीत चांगली प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही इथे फॅमिली सोबत येऊ शकता 20-25 जणांच्या ग्रुपमध्ये आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला हाय विवेक, कसं वाटतं तुला? खूप छान आहे. खूप छान विला आहे आणि खूप छानरित्या विलाचं इंटेरियर आहे. हां मला पण खूप आवडला. बट मी गाईज तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही या विलाला जरूर व्हिजिट करा. साफेल विला आहे आणि कौतुक तू खूप छान काम करतोस. धन्यवाद मित्र. तुमच्या आशीर्वादाने आपलं हे सगळं चालू आहे. येस येस. असं आशीर्वाद राहू दे आमच्या मागे. जे करून ना की लोकांना पण समजेल की पिकनिकसाठी कुठे यावं. हे तू खूप छान काम करतोय. थँक्यू. तर मंडळी आपण आता इकडनं चढलो या स्टेप्सवरनं आणि आता आपण वर आलो आणि मी तुम्हाला दाखवतो की वर इथे छोटे टेरेस आहेत प्रत्येक बेडरूमच्या अटॅच. तर बघा हा एक टेरेस आहे. तुम्ही इथेही रात्री बसून टाईम स्पेंड करू शकता फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत. आता तुम्हाला दाखवतो आमचा बेडरूम जो आम्हाला अलॉट केला आहे. आणि मनीष सर कसा वाटला विला? अरे एकदम मस्त आहे. चांगली स्पेशियस आहे. एकदम स्पेशियस आहे आणि शांत आहे. म्हणजे मुरबाड नंतर मला वाटतं हा मला फेवरेट झालाय. मुरबाड नंतर आपण घड्याळ पण बघूया. किती चांदीची घड्याळ दिली आपल्याला. चांदीची घड्याळ. हा हा हा
खरोखरच सुरेख आहे, खरोखर सुरेख आहे. तर इथे आपला उपकार रेडी होतोय आता संध्याकाळसाठी. शिसा सांगणार. शीशा. तर म्हणजे एकंदरीत आपण जी प्रॉपर्टी बघितली आता ती खरोखरच चांगली आहे आणि फॅमिली गेट टुगेदर किंवा ऑफिस पिकनिक तुमची असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. ही बघा, ही आपल्या बेडरूमची बाल्कनी आहे रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि इथे सगळे आपले मंडळी. प्लीज सबस्क्राईब टू लालबागकर कौतुक. येस, थँक्यू मॅन. तर जसं आपण खाली बघितलेला होता हॉल तसाच इकडेही आहे स्पाइस हॉल. म्हणजे इथेही लोक तुम्ही अकोमोडेट करू शकता जर राहायच्या वन डे ट्रिपच्या प्लॅनिंगने येत असाल तर. आता आपण जाऊया टेरेस व्ह्यूवर. टेरेसचा डोर आहे, आपण ओपन करूया आणि आपण बघूया वरचा टेरेस व्ह्यू. हा आहे टेरेस व्ह्यू विलाचा. खूप स्पेशियस जागा आहे, म्हणजे तुम्ही इथेही गेट टुगेदर बसून करू शकता. सगळे पॉईंट्स दिलेले तिथे इलेक्ट्रिसिटीचे. जर काही इन्स्ट्रुमेंट किंवा कराओके वगैरे लावत असाल तर तुम्ही अकोमोडेट करू शकता. आणि हा बघा मागचा व्ह्यू आहे सनसेटचा. आणि आता तुम्ही बघताय मस्त सनसेट होतोय. पावसाळ्यात इथे खूप खरंच छान वाटणार आहे, कारण का हे एकदम हिरवं असणार गार आणि एकदम गारवा असणार. हे परिसर एकदम पुरंही बघताय ते हिरवं असणार, पण सनसेट होताना बघतोय बघा. अशा प्रकारे आपला तिसरा ग्रुप आलेला आहे. अमित मुळे टीम, संजय सर, सूरज, कल्पेश आणि दिनेश. वेलकम. तर अजून एक ग्रुप राहिलाय ना आपला, अजून एक ग्रुप राहिलाय मागे. आपला एक ग्रुप राहिलाय अजून मागे, त्यांनाही आपण भेटूया आणि पुढचं तुम्ही एन्जॉयमेंट बघायला जाता या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही आता ही जी स्पेस बघताय ती आपल्या कार पार्किंगसाठी आहे. तर या विलाला खूपच अशी स्पेशियस कार पार्किंग पण आहेत, म्हणजे आरामात इथे 15-20 गाड्या लागू शकतात. मंडळी, तुम्ही या विलाचं बॅकअप जर पाहाल पॉवर सप्लायचं तर त्यांनी चांगली अशी अरेंजमेंट केली आहे. तुम्ही बघू शकता इथे हे सोलार पॅनल लावलेले आहेत, जेणेकरून जरी इथे लाईट वगैरे गेली तर तुम्हाला डिस्टर्बन्स मिळणार नाही. तुमचे सगळे इक्विपमेंट चालू राहतील आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. तर मंडळी, आपल्यासोबत आहेत या विलाचे ओनर मयूर नाव यांचं. मयूर, नमस्कार. तर या विलामध्ये किती जण राहू शकतात? 25 जण राहू शकतात. 25 जण राहू शकतात. आणि तुम्ही फॅमिली आणि कॉर्पोरेटसाठी पण देता? हा, देतो. करेक्ट. आणि हे बर्थडे पार्टीज वगैरे पण अवेलेबल? बर्थडे पार्टी. आणि थोडक्यात जर लग्न करायचं असेल तरी पण तुमच्या लॉन मध्ये करू शकते. तर इथे मंडळी 25 ते 30 लोक आरामात अकोमोडेट होऊ शकतात आणि तुम्ही या विलामध्ये राहू शकतात. आणि इथे पार्टीज आणि मॅरेज ॲनिव्हर्सरी किंवा मॅरेज सेरेमनी तेही इथे साजरा केला जातो. तर तुम्ही नक्की या विलाला व्हिजिट द्या. इकडे किड्स प्लेसाठी जागाही दिली आहे आणि इथे थोडे काही लहान मुलांकरिता खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, स्लाईड्स आहे, झोपाळा आहे आणि सीसो आहे इकडे. तर लहान मुलं पण इथे एन्जॉय करू शकतात तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर. तर मंडळी, तुम्ही आता जे बघताय तो हा डायनिंग एरिया आहे. खूप मोठा स्पेशियस डायनिंग एरिया आहे. इथे आरामात 30 ते 40 लोक अकोमोडेट होऊ शकतात एका टायमाला. आणि यांचे ऑप्शन्स पण चांगले आहेत, व्हेज आणि नॉनव्हेजचे. भरपूर तुम्हाला इथे व्हरायटी भेटेल स्नॅक्समध्ये सुद्धा. आणि इकडे तुम्ही बघू शकता टेबल टेनिस खेळायला यांचा डेस्क आहे इथे टेबल टेनिसचा. तर काही इंडोर गेम्स आणि आउटडोर गेम्स पण आहेत यांच्याकडे. क्रिकेट, टेबल टेनिस, तुम्ही कार्ड्स खेळू शकता. कॅरम पण आहे इकडे. आपले काही मेंबर्स पाण्यात उतरलेत स्विमिंग पूलमध्ये आणि स्विमिंग करत आहेत. आणि तसंच इकडे बॅडमिंटन खेळत आहेत काही जण. इकडे तुम्ही बघताय क्रिकेट पण खेळत आहेत. इथे प्लेग्राऊंड आहे असं बऱ्यापैकी, तिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता इकडे येऊन. तर चांगली सोय केलेली आहे रिसॉर्टवाल्यांनी. इथे इंडोर गेम्स प्लस आउटडोर गेम्स दोन्ही आपल्याला बघायला भेटतात. फाइनली अपने सुमित सर आ गए.
मंडळी आपले जे शेवटचे जे मेंबर्स होते राहिलेले ते आलेले आहेत. दिस इज विशाखा. हाय, वेलकम टू दी विला. थँक्यू सो मच. साफेले मिडोज मस्त आहे. दिस इज दिवेश. हाय दिवेश, वेलकम टू दी फार्म हाऊस. फायनली शेवटचे आमचे जिवलग मित्र सचिन हेगडे सर, वेलकम सर. चला तर आपले सगळे आलेत आता आणि आता पार्टीला सुरू होणार आहे. और ये टेल्स आप मांग सकते हो. सर पहिलं कोण पाहिजे? सुमित सर हर्षद के टीम में हो. आपका है सर. आप इसको सीधे करेंगे. सचिन गोल्डे तुम्ही आहात टीम मध्ये. नेक्स्ट 26 कलर. सचिन गोल्डे आपण आहात हर्षद भाईच्या टीम मध्ये. सचिन रोकडे जैसे ही म्यूजिक स्टॉप होगा, आप में से जितने खेल रहे हैं वो सारे ये एयरपोर्ट के पास में आके रुक जाएंगे. हमारे पास चारों एयरपोर्ट्स की चिट्स है. हम लोग चिट्स नीचे गिरेंगे, किसी एक को पिक करने बोलेंगे. जिस एयरपोर्ट का नाम आएगा वो एयरपोर्ट में जितने लोग खड़े हैं वो सब एलिमिनेट हो जाएंगे. सब लोग आएंगे. तू कसा आलास? तू एअरपोर्ट होतास ना? अभी हम लोग चिट्स ध्यान दीजिए. प्लीज ध्यान दीजिए. यहाँ पे मैं चिट्स उड़ा रहा हूँ. सुमित सर आगे चल. सिलेक्ट किया है. बोल. एयरपोर्ट अथॉरिटी को इसके लिए हम लोग तहे दिल से शुक्रगुजार है. दिल्ली जीता है बॉस. जो 10 के 10 ग्लासेस ओके एक ही फ्लोर पे जो गिराएगा मैक्सिमम तो कैसे गिराएगा. एक मिनट. जो सबसे पहले सारे ग्लासेस ये बलून की हवा से गिरा देगा. मतलब ऐसे गिरा. साइड. जास्त फुगवू नको. खाली पडा.
सुप्रभात मित्रांनो, तर फायनली दुसरा दिवस उजाडलाय आणि काल बघितलं तुम्ही आपण तशी खूप मजा केली. आजचा प्लॅन असा आहे काहीतरी की थोडं इथे आम्ही टाइम स्पेंड करणार, पूल बिलमध्ये जाऊ, आज पूलची मजा घेऊ. काल खूप पाणी थंड होतं म्हणून जाता नाही आलं, तर आता थोडं आम्ही पूलची मजा घेऊ, त्याच्यानंतर लंच करू आणि मग इकडनं चेकआउट करू. उड्या उड्या मारा काहीतरी जरा. पोज मारा काहीतरी सर. व्हिडिओ आहे. So these two bandas got promoted today. ऐसा नहीं होता है. तर मंडळी फायनली निघायची वेळ झाली आहे आणि आपण आता सगळे निघतोय इकडनं रिसॉर्टवरनं. सबस्क्राईब टू कौतुक लालबागकर कौतुक आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हा आपला मराठी माणूस नाही तरी पण बोललाय, तर बिग चेअर थम्सअप त्याच्यासाठी. तर मंडळी फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि खूप एन्जॉय केला या पिकनिकमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.